परळीमध्ये व्यापारी महादेव मुंडे यांचा 21 महिन्यांपूर्वी निर्घृण खून करण्यात आला होता। अजूनही मुंडे परिवाराला न्याय मिळाला नसल्यामुळे आता उद्या महादेव मुंडे यांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेणार आहेत। या भेटीदरम्यान मुंडे कुटुंबीय आपली सर्व कैफियत मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत। आज संध्याकाळी मुंडे कुटुंबीय मुंबईसाठी रवाना होतील। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे कुटुंबियांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना या प्रकरणात लक्ष देण्याची मागणी केली होती। त्यानंतर आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून मुंडे कुटुंबियांना उद्या मुंबई इथे भेटीसाठी बोलवलंय। याआधी महादेव मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर 2 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता। यानंतर परळी इथे भर पावसामध्ये रास्ता रोको आंदोलन सुद्धा नुकतंच करण्यात आलं होतं। दरम्यान मुंडे कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये 1 ऑगस्टला व्यापक बैठक बोलवण्यात आली आहे। सर्व जाती धर्मांबरोबरच सर्व पक्षीय आणि महादेव मुंडे यांचे कुटुंब या बैठकीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिली आहे। स्वर्गीय महादेव मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी आणि त्यांची जी क्रूर हत्या झाली त्याचे फोटो समोर आल्यानंतर आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी त्यांचा उद्याच्या 1 तारखेला 1 ऑगस्टला असलेला वाढदिवस सगळे कार्यक्रम कॅन्सल केले। ते वाढदिवस साजरा न करता 1 ऑगस्टला बीड येथील रामकृष्ण लॉन्स येथे दुपारी 12 वाजता बैठक मनोजदादांच्या उपस्थितीत होणार आहे। या बैठकीला सर्व पक्षीय लोकांना निमंत्रण दिलेलं आहे।